या शुद्धमन करोनिया शुद्धमन नारायण स्मरावा, तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया। येथे सरे शुद्ध साचे, येथे सरे शुद्ध साचे अंतरीचे बीजते, तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया। तुका म्हणे लवन कळी, तुका म्हणे लवन कळी पडता जळी ते होय, तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया। संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अभेर। करुणिया शुद्धमन, करुणिया शुद्धमन नारायण स्मरावा, तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यच्च यावत मनुष्य मात्राला नारायणाच्या स्मरणाचा उपदेश करत आहेत। विठ्ठल विठ्ठल। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपलं ग्रामदैवत श्रीनाथ यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या पवित्र अशा या दरबारामध्ये आपण गेली 17 वर्षापासून करत असणार हा उत्सव, आणि या उत्सवातलं आजचं हे 18वं वर्ष आहे आणि 18व्या वर्षातली आजची ही द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह संयोजक कमिटी यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर आपलं गाव म्हणजे पुण्यभूमी आणि पवित्र भूमी आहे, की ज्या भूमीवर संतांनी वास्तव्य करावं अशी पवित्र भूमी आहे। आणि खरं सांगू काय, आपल्याच तालुक्यातला जरी असलो तरीसुद्धा आज मला इतिहास आज कळाला आहे, या भूमीचा इतिहास मला आज कळाला। म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं जवळचंच आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपल्याकडं मराठीत एक म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा, अशीच अवस्था सध्या आहे। पण चला, मला आज या गावाचं हे महत्त्व लक्षात आलं। खरं पाहायला गेलं तर सुंदर असं पुण्यभूमी गाव आहे आणि काय सुंदर नियोजन आहे, मंडप छान आहे। म्हणजे 17 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा हा उत्सव सुरू झाला तेव्हा काय असेल आणि आज या उत्सवाचं काय स्वरूप आहे मला वाटतं। म्हणून तर ज्ञानोबारायांनी म्हणावं, एवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी। हे ज्ञानोबाराय म्हणतात ना, ते याच्याकरताचे का बरं? कारण परमार्थ आणि संसार याच्यातली गंमतच अशी आहे, संसार हा कधीच पूर्ण होत नाही आणि परमार्थ हा कधीच अपूर्ण राहत नाही। म्हणून परमार्थातला हा आनंद आहे आणि या आनंदामध्ये आज ही द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज सर्वांच्या आज्ञेनं माझ्यापर्यंत आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर आपला वारकरी संप्रदाय हा संप्रदाय एक विशेष संप्रदाय आहे। तुम्ही म्हणाल का बरं? मी बोलत नाही, परम आदरणीय प्रातस्मरणीय प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणायचे, ते म्हणायचे मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण ते म्हणायचे वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही। आणि ते म्हणायचे हा संप्रदाय एक दिवशी विश्वधर्म झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद आपल्याकडे आहे। का आहे? त्याचं कारण आहे, वारकरी संप्रदाय हा नियमानं बांधलेला संप्रदाय आहे। आपल्याकडे नियमावली आहे, आपल्याकडे 7 दिवसाचा उत्सव करायचा म्हटलं तरी काही अलिखित नियमावली आहे। काय नियमावली आहे? पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल तर त्या दिवशी मंगलपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा लागतो। देहूकर फड परंपरेचं गाव असेल तर मग मात्र समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हाच अभंग घ्यावा लागतो बघा, दुसरा घेऊच देत नाहीत। हे परंपरा आहे। पहिल्या दिवशी तो अभंग असावा, दुसऱ्या दिवशी ध्यानपर प्रकरणातील असावा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवस असेल
तर त्या दिवशी मग आपण संतपर, स्थितीपर, अद्वैतपर, उपदेशपर असे अभंग घेऊ शकतो. 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणाचं चिंतन करावं लागतं आणि 8व्या दिवशी काल्याचं चिंतन करावं लागतं. अशी नियमावली आपल्याकडे काय कुठं लिहून ठेवलेली नाही, पण पूर्वसुरींनी आपल्याला हा नियम घालून दिला. त्याच नियमाला अनुसरून आपण हे परंपरा चालवत असतो. आणि म्हणून आज आपल्या उत्सवातला दुसरा दिवस आहे. मी विचार केला या दिवशी आपण जर चिंतन करत आहोत तर भगवान परमात्म्याच्या नामाच्या संबंधानं काही चिंतन करता यावं. काल स्वरूपाचं चिंतन तुम्ही ऐकलं असेल. समचरण दृष्टी, हा भगवान परमात्मा कसा आहे त्याच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं. आज त्याच्या नामाचं महिमान ऐकायला मिळावं म्हणून फक्त या अभंगाकडं मी प्रवृत्त झालो. नाहीतर या अभंगाकडं प्रवृत्त होण्याचा माझा कोणताही दुसरा हेतू नाही. का बरं? कारण हा अभंग हा उपदेशपर प्रकरणात आहे. मग कोणी म्हणेल महाराज उपदेशपर प्रकरण? बरं का सर, आमचे गुरुवर्य आम्हाला म्हणतात शक्यतो उपदेशपर प्रकरणातील अभंगाला आपण हात घालू नये. का घालू नये? कारण उपदेशपर प्रकरणातील अभंगाचं चिंतन करण्याकरता त्या चिंतकाचा तेवढा अधिकार असला पाहिजे, म्हणून आपण त्याला हात घालू नये. मग तुम्ही म्हणाल तुम्ही कसा काय हात घातला? अधिकार आहे म्हणून काय? असं माझ्या डोक्यात काहीच नाही. अधिकार नाही, अधिकार आहे म्हणून प्रवृत्त झालो नाही. तर का प्रवृत्त झालो याचं एकच कारण आहे, या अभंगातला उपदेश अतिमहत्वाचा आहे. तो उपदेश कोणता आहे? नारायण स्मरावा. नारायणाचं स्मरण करणं महत्वाचं आहे, हा उपदेश आहे. म्हणून या अभंगाकडे मी प्रवृत्त झालो. पण बारकाईनं जर विचार केला ना तर संत महात्मे आपल्याला म्हणतायत काही लोकांना उपदेश करा, पण काही लोकांना उपदेश करायच्या भानगडीत पडू नका. म्हणतायत उपदेश कोणाला करावा आणि कोणाला करू नये याच्या संबंधानं चिंतन करत असताना नाथ महाराज म्हणतायत क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये. हो, जो क्रोधी आहे आणि जो अविश्वासी आहे त्याला उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. का बरं? जो क्रोधी आहे त्याला जर आपण काही सांगायला गेलो तर त्याचा क्रोध आपल्यावरच उफळण्याची शक्यता असते. म्हणून क्रोध्याला सांगू नये. आणि अविश्वासी, जो अविश्वासी आहे त्यालाही काही सांगत बसू नका. का? अरे ज्याचा विश्वासच आपल्यावर नाही तो थोडंच आपलं काय ऐकणार आहे, म्हणून त्यालाही उपदेश करत बसू नका. पण हे जरी संत महात्मे म्हणत असले ना तरी सुद्धा परत दुसरे उद्गार संतांचे आहेत. उपदेश कोणता कोणाला करावा या संबंधानं बोलत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत जर उपदेश सर्वांच्या हिताचा असेल तर मग पाहत बसू नका तो क्रोधी आहे का अविश्वासी आहे, हे पाहत बसू नका. सर्वांना उपदेश करा. कशा पद्धतीनं? महाराजांनी त्याला दृष्टांत दिलाय. फक्त माझं वय कमी पडतंय म्हणून लय विस्तारानं मी सांगू शकत नाही, पण दृष्टांत महाराजांनी दिला. मेघ न विचारी, आता पुढचं सगळ्यांना पाठ आहे. मेघ विचारत नाही मी शेतात पडू का टिंबटिंबच्या ठिकाणी पडू, सगळीकडं समवृष्टीनं वर्षाव करतो. तसं महाराज म्हणतायत उपदेश जर सर्वांच्या हिताचा असेल तर तो सर्वांना करा. म्हणून आज जो उपदेश या अभंगातला आहे हा सर्वांच्या हिताचा आहे, म्हणून तो सर्वांना केलेला आहे. कोणी म्हणेल काय नेमकं हे उपदेश प्रकरण आहे? तर ऐका, सुरुवातीला तुम्हाला उपदेश म्हणजे काय हेच प्रस्तावनेत सांगून देतो. ऐका, आपल्याकडे अनेक थोर थोर विचारवंत होऊन गेले. त्यांच्यामध्ये काही विचारवंतांचे काही चरित्र सुद्धा आपल्यासमोर आहेत. एका महात्म्याचं चरित्र आपल्यासमोर येतं. लग्न करण्याची कोणतीही इच्छा त्या महात्म्याची नव्हती. घरच्यांनी आग्रह केला, अहो असं कसं चालेल? आपल्या कुळाचा कुळाचार चालला पाहिजे, आपली कुळपरंपरा चालली पाहिजे. अशा या ना त्या कारणानं अनेक प्रकारचे कारण देऊन त्या महात्म्याला लग्नाकरता प्रवृत्त केला. त्या महात्म्याचं लग्नही झालं. पण लग्न झाल्यानंतर तो महात्मा एका ग्रंथाच्या लिखाणामध्ये जो रमला का,
अहो 14 वर्षाचा काळ कधी लोटला गेला तो महात्मा भानावरही आला नाही बघा. पण 14 वर्षानं तो महात्मा भानावर आला. कसा आला चरित्रात वर्णन आहे. एक दिवशी त्या महात्म्याच्या समोर ठेवलेला तो दिवा तो फडफडला. आता मला सांगा दिवा फडफडतो केव्हा? अहो एकतर त्याच्यातलं तेल संपत आलेलं असलं पाहिजे, नाहीतर त्याच्यातली वात संपत आलेली असली पाहिजे. तो दिवा फडफडल्याबरोबर कोणी एक माऊली धावत पळत आली. तिनं त्या दिव्यात तेल घातलं आणि कशाच्या तरी आधारानं ते दिव्यातली वात तिनं पुढं केली. मी काय म्हटलो ऐकू आलं ना? मी बोटानं नाही म्हटलो. कशानं म्हटलोय? कशाच्या तरी आधारानं. मी बोटानं का म्हटलो नाही त्याचं कारण आहे. अहो शास्त्र म्हणतंय जर दिव्यातली वात आपण बोटानं पुढं केली तर आपल्या हातावरती जे शुभचिन्ह आहेत त्या शुभचिन्हांचा नाश होतो. तुम्ही म्हणाल त्याला पुरावा काय? पुरावा महाभारतात आहे. जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ केला का तेव्हा त्या यज्ञामध्ये देवानं प्रत्येकाकडं कामाचं वाटप केलं बघा. यानं हे करा त्यानं ते करा असं कामाचं वाटप करत असताना देवानं दुर्योधनाला सुद्धा काम दिलं. पण कोणतं? आलेल्या याचकांना दान देण्याच्या कामावर दुर्योधनाला बसवला आणि दान देण्याचं काम दुर्योधनाकडं दिलं. हे पाहिल्याबरोबर अर्जुन म्हणतो देवा अरे तुझी इच्छा दिसत नाही आमचा यज्ञ पूर्ण व्हावा. अरे दुर्योधनाला दान देण्याच्या कामावर देवा तू बसवतोयस. अरे हा काय करेल? जास्त पटीनं द्रव्यदान करेल आणि मग काय होईल? अर्ध्याच यज्ञात जर आमचं द्रव्य संपलं तर मग कसा आमचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल? भगवान परमात्मा हसले आणि देव म्हटले अर्जुना काळजी करू नको, निश्चिंत राहा. आता खरं सांगा जिथं देवच निश्चिंत राहा सांगतो हो तिथं काळजी करायचा काय संबंध आहे हो? अर्जुन निश्चिंत राहिला बघा. परिणाम काय झाला ऐका. अहो यज्ञामध्ये आलेल्या याचकांच्या इच्छेच्या 10 पट जास्त द्रव्यदान हा दुर्योधन त्या याचकांना देत होता. पण नवलायका यज्ञ पूर्णत्वाला गेला पण पांडवांच्या कोशागारातलं द्रव्यच संपलं नाही बघा. आणि मग त्या दुर्योधनाच्या मनात शंका आली अरे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी दान दिली आणि तरी यांच्या कोशागारातलं द्रव्य संपत नाही. का संपलं नसेल हे शंका डोक्यात ठेवून तो दुर्योधन आपल्या गुरुकडं गेला. म्हणजे कोणाकडं? कोणाकडं? द्रोणाचार्य, शकुनी मामा, बळराम दादा, अजून कोण? शकुनी. ऐका अहो द्रोणाचार्यांकडं गेला असता तर बरं पडलं असतं. पण हा दुर्योधन गेला कोणाकडे? शकुनी मामाकडं. आणि मामाला म्हणायला लागला मामा अहो 10 पट जास्त मी द्रव्यदान केलं पण पांडवांच्या कोशागारातलं द्रव्य संपलं नाही. का संपलं नसेल हे ऐकल्याबरोबर तो शकुनी मामा बोलायला लागला आणि त्या शकुनी मामानं म्हटलं भांजे. ज्यांनी माझ्याकडं बघितलं असेल त्यांना कळालं असेल. हा चला मला सांगायचं का? तो शकुनी मामा म्हटला भांजे. अरे का द्रव्य संपलं नाही त्याचं कारण ऐक. अरे तुझ्या हातावरती शुभचिन्ह आहेत त्याचा परिणाम काय? तू जर 1 पट दान दिलं तर माग कोशागारात 10 पटीनं तयार होतं. अरे तो 10 पटीनं जास्त देत होता. परिणाम 100 पटीनं माग तयार होत होतं. कसं द्रव्य संपेल रे? हे ऐकल्याबरोबर तो दुर्योधन म्हटला मग मामा याच्यातून सुटायचा उपाय काय? आता हे वाईट आहे वय तेव्हा पण यातून सुटायचा उपाय काय? मामाने सांगितलं काही नाही बघ फक्त दिव्यातली वात बोटानं पुढं कर. अहो यानंही दिव्यातली वात बोटानं पुढं केली. हातावरच्या शुभचिन्हांचा नाश झाला. आणि मग तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? पुढच्या यज्ञाच्या वेळेला देव याला दान द्यायला बसवतो वय? अहो तो चतुरा तो शिरोमणी आहे. चला माझा मुद्दा कुठून आहे? त्या माऊलीनं त्या दिव्यातली वात कशाच्या तरी आधारानं पुढं केली आणि लख दिव्याचा प्रकाश पडल्याबरोबर तो महात्मा सावध झाला आणि नम्रपणानं त्यानं त्या माऊलीकडं पाहिलं. नम्रपणानं हात जोडले आणि तिला विचारतोय ताई तुम्ही कोण आहात? आता कोणाला विचारतो ते ऐका. अहो तिनंही नम्रपणानं हात जोडले आणि ती म्हणायला लागली
अहो असं काय विचारता म्हणे, मी तुमची अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी हा शब्द ऐकल्यावर मात्र तो थबकला. म्हणजे म्हटलं माझं लग्न झालंय. ती म्हटली झालंय नाही, 14 वर्ष झाले लग्नाला. आणि मग महात्मा भानावर आला आणि तिला म्हणायला लागला, अगं 14 वर्षपर्यंत मी कोणताही संसार तुझ्याशी केला नाही, पण तू मात्र एकनिष्ठेनं माझ्याशी संसार केलास. आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचं असेल ते तू आज माग. बरं का सर, मला हे यांना विचारावं लागल, असे कोण कोणास म्हणाले? कोण कोणास म्हणाले? नवरा बायकोस म्हणाला. आता काय मागेल ते मी कीर्तनात सांगू. आता काय काय मागेल ते त्यांचं सांगत नाही, पण मी इथलं सांगतो बघा. अहो त्या माऊलीनं काय मागणं मागितलं ते ऐका. अहो तिनं नम्रपणानं हात जोडले आणि त्यांना म्हणते, अहो तुमच्यासारखा भगवत भक्त पती मिळावा यापेक्षा काय आणखीन दुसरं मला पाहिजे? मला या पलीकडं काही नको. आणि द्यायचंच असेल ना तर एक द्या, मला जन्मजन्मी तुम्हीच पती म्हणून प्राप्त व्हावे, एवढंच द्या म्हणे, दुसरं काही नको. ही तिची मागणी ऐकली आणि तो महात्मा म्हणायला लागला, अगं काय तुझी श्रद्धा आहे, काय तुझी हे आदर, तुझ्या मनातला हा आदर आहे. अगं ऐक म्हणे, मी संसारातला काळ ह्या ग्रंथाच्या लिखाणात घातला, पण ऐक म्हणे, आज मी तुला माग म्हणतो तरी तू मागत नाहीस ना, पण मी तुला काहीतरी आज दिल्याशिवाय राहणार नाही. मग काय देतो? त्या महात्म्यानं सांगितलं, ज्या ग्रंथाच्या लिखाणाकरता मी आपल्या संसारातला काळ घातला ना, अगं त्या ग्रंथालाच तुझं नाव देतो. म्हणून तिचं नाव होतं भामती. म्हणून यानं ग्रंथाला नाव दिलं भामती निबंध. हे नाव दिलं तर ते भामतीकार आपण व्यवहारामध्ये जे बोलतो का, त्या बोलण्याचे 4 प्रकार भामतीकारांनी केलेले आहेत. कोणकोणते केले? पहिला प्रकार केला आज्ञा, दुसरा केला अनुज्ञा, तिसरा केला अभ्यर्थना आणि चौथा केला उपदेश. असे 4 प्रकार भामतीकारांनी केले. पहिला आहे आज्ञा. आज्ञा म्हणजे काय? एखादी घरातली वडीलधारी व्यक्ती असते, ती आपल्या घरातल्या लहान बाळाला म्हणत असते, बाळो 1 तांब्या भरून पाणी घे. म्हणजे हे जे वडील त्या बाळाला बोलले त्याला आज्ञा म्हटलं जातं. का? कारण बोलणारा मोठा आहे, ऐकणारा लहान आहे. म्हणून इथं जे बोललं जातं ना त्याला आज्ञा असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय? एखाद्याची एखाद्या क्रियेत प्रवृत्ती आहे, ती त्याची प्रवृत्ती आणखीन दृढ व्हावी याच्याकरता जे बोललं जातं का त्याला अनुज्ञा असं म्हटलं जातं. कसं प्रकारे हो? अगदी दृष्टांतानं तुम्हाला पटवून देतो. काय झालं बघा, गावातले एका तरुण मुलानं मोबाईलवर म्हणा, टी व्हीवर म्हणा, त्यानं वारीचं चित्रीकरण पाहिलं आणि त्याच्याही मनात इच्छा निर्माण झाली. तो म्हटला, आपणही कधीतरी वारीला गेलं पाहिजे. मग वारीला जाण्याची इच्छा निर्माण झाल्यावर त्यानं ती तयारी चालू केली. आता वारीला निघालाय. मग अंथरूण पांघरुणाची वळकटी तयार केली. मग त्या वळकटीमध्ये त्यानं ताट, तांब्या, बॅटरी, भजनी मालिका, लागणारे कपडे, चिवडा, लाडू, शंकरपाळी, भाजलेल्या शेंगा, उकडलेल्या शेंगा, शेंगदाण्याची चटणी. आणि तुम्ही हसायला लागले, पण आणतात हे लोक सगळं. वारीला येताना लोक काय आणतील सांगताच येत नाही बघा. तुम्ही म्हणाल कसं काय आणतात? हो आणतात लोक. हो आम्हाला माहिती आहे. कसं माहिती आहे? सर घडलेली घटना सांगतो. वारी करत करत आम्ही देहूवरून पार वाखरीपर्यंत गेलो. आता वाखरीवरून दशमीच्या दिवशी महाराजांची पालखी पंढरीत जाण्याकरता दुपारी 1ला निघते बघा. ज्ञानोबाराय दुपारी 2ला निघतात. वेळ होता. सकाळी सकाळी स्नान झालंय, निवांत पूजा झाली. आम्ही 4-5 आमचे मित्रमंडळी असे बसलो होतो. तेवढ्यात एका मावशीनं आमच्या समोर आणून चिवड्याची पिशवी मांडली. महाराज घ्या चिवडा. त्या माऊलीनं चिवडा आणून दिला. आमच्या बाकीच्या मित्रमंडळींना आनंद झाला, पण मला त्या मावशीचा राग आला. तुम्ही म्हणाल राग का आला? अहो माझा दशमीचा उपवास होता म्हणून मला खाता येईना ना चिवडा, म्हणून मला राग आला बघा. मी म्हटलं मावशी 20 दिवस आपण सोबत वारी केली, कधी काय खायला दिलं नाही आणि आज चिवडा देता? त्या मावशीनं सांगितलं, म्हणे महाराज आज दशमी आहे,
आता इथून 1ला निघतो, पालखी पोचता पोचता तुकोबाराय 8:30 9 9:30 पर्यंत पोचतात आणि ज्ञानोबारायाला तर कधी 11 आणि कधी 1 बी एवढी वेळ होते म्हणे पंढरीत पोचता पोचता. मग खरं सांगा महाराज, हा चिवडा जर आज खाल्ला नाही तर उद्या लागली म्हणे एकादशी, तर एकादशीला चिवडा खाता येणार नाही, म्हणजे उद्या संपवता येणार नाही. आणि परवा द्वादशी आहे, सकाळी सकाळी द्वादशी सोडली की आम्ही घरी जाणार आहे. काय पौर्णिमेचा काला होईपर्यंत थांबतो काय, तेव्हा द्वादशी झाली की आम्ही घरी जाणार आहोत. मग खरं सांगा, हा चिवडा जर शिल्लक राहिला तर घरी नेऊन कुत्र्याला घालण्यापेक्षा संपवलेला. म्हणून आमच्या पुढं वय असू द्या. चला, मला सांगायचं काय, सगळं काय 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 घ्यायचं ते त्या मुलानं घेतलं. आणि आता त्याच्या लक्षात आलं, तो म्हटला अरे वारीला निघालोय, पण आपल्या गावातले एक वयस्कर बाबा आहेत की ज्यांनी आयुष्यभर पंढरीची वारी केली, आता गुडघे दुखतात, त्यांना वारी होत नाही, पण कमीत कमी आपण त्यांचा आशीर्वाद तरी घेतला पाहिजे. म्हणून तो मुलगा त्या बाबांकडे गेला, बाबांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि त्यांना म्हणायला लागला, बाबा पंढरीला वारीला निघालोय, मला आशीर्वाद द्या. हे वाक्य ऐकल्याबरोबर निष्ठावान वारकरी ते बाबा घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि ते म्हणायला लागले, बाळा अरे काय भाग्य रे तुझं, ऐन तारुण्यात वारीला जाण्याची इच्छा तुझ्या मनात निर्माण झाली. अरे अनंत जन्माचं तुझं भाग्य उदयाला आलं, कारण जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी घडावी. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, या संसाराला आलो ना, एकदा तरी पंढरीची वारी करावी. आमचे गुरुवर्य म्हणजे ज्यांच्याकडं आम्ही शिवचरित्र पंढरपूरला ऐकलं, आता वारले बघा, अजून महिनाही नाही झाला, परम आदरणीय, त्यांना आता वैकुंठवाशी म्हणावं लागतं, वैकुंठवाशी अनिल काका बडवे. अनिल काका आम्हाला म्हणायचे, जो व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आलाय ना, त्यानं 2 गोष्टी केल्याशिवाय त्याला महाराष्ट्राच्या मातीत मरायचा अधिकार नाही, असं ते म्हणायचे. मग त्या कोणत्या 2 गोष्टी? अनिल काका म्हणायचे, महाराष्ट्रात जन्माला आला आणि आषाढीची वारी ज्यानं केली नाही त्याला परत महाराष्ट्राच्या मातीत मरायचा अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायचे, महाराष्ट्रात जन्माला आला आणि ज्यानं रायगड पाहिला नाही त्याला महाराष्ट्राच्या मातीत मरायचा अधिकार नाही. म्हणजे या 2 गोष्टी जन्माला येऊन केल्या पाहिजेत. ते बाबा म्हणायला लागले, बाळा अरे अनंत जन्माचं तुझं भाग्य उदयाला आलं, वारीला जा. पण वारीला जात असताना अरे अवघीच इकडं तिकडं चालू नको, दिंडीचा आश्रय घे आणि चांगलं भजन त्या दिंडीत असेल ना, त्या दिंडीत चाल. नाहीतर बरीच लोक वारीला येतात, मग आम्ही त्यांना विचारतो कुठल्या दिंडीत, ते म्हणतात दिंडीत नाही, आमची दिंडीत सेपरेट. आणि मग सेपरेट दिंड्या कशा असतात, तो फिनोलेक्सच्या पिशव्या डोक्यावर, आणि जिकडं वाटपाची रांग तिकडं त्यांची दिंडी बघा. भजनाचा आणि त्याचा संबंधच नसतो बघा. पण एखाद्या भजन करणाऱ्या दिंडीचा आश्रय घेतला पाहिजे, कारण पंढरीला आपण वारीला निघालो ना की मग वारीला जाण्याचा नियम आहे. वारीला आपण कसं गेलं पाहिजे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, गात जागा 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 गात जागा. हा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा गात
जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. महाराज म्हणतायत गात जागा म्हणजे पंढरीला जायचं असेल ना तर कसं गेलं पाहिजे. गात जागा पंढरीला जाताना भगवान परमात्म्याचं नाव गात गात गेलं पाहिजे. बरं नुसतं गात जायचं नाही. हे गात म्हटलो बरं मी. काय म्हटलो मी. ग ग ग ग गणपतीचा. नाही तर तुम्ही म्हणसाल खात जा. हा नाही 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 तसं खातही जायचंच असते. कारण वारकऱ्यात गेला की गाण्याचीही मजा आहे आणि वारकऱ्यात गेला की खाण्याची बी मजा आहे. म्हणून आमचे सदाभाऊ वारकरी म्हणतात शुरानं मारावं रणात आणि वारकऱ्याने मारावं अनाथ. खाऊन मरायचं म्हणतात वारकऱ्यानं. चला मला सांगायचं काय. गात जागा वारकऱ्यानं गात गेलं पाहिजे. आणि नुसतं गात सुद्धा नाही. अहो पंढरीला जाताना त्यानं कसं जायचंय. नाचत गेलं पाहिजे. आणि कसं नाचायचंय. भेमा तिरे एक वसवेल नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासे चार भुजा त्यासे बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. एक वसविले नगर. पण त्याला जाताना कसं जायचंय. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावार. नाचत जायचं. हे सगळं बाबा त्या मुलाला जे बोलले ना. अरे अनंत जन्माचं तुझं भाग्य उदयाला आलं म्हणून वारीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. हे बोलणंय ना ते कसं आहे. याची वारीला जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती आणखीनच दृढ करावी याच्याकरता जे बाबा बोलले त्याला अनुज्ञा असं म्हटलं गेलेलं आहे. तिसरा प्रकार आहे अभ्यर्थना. अभ्यर्थना म्हणजे काय. एखादा लहान मुलगा असतो बघा. हे टाळ घेऊन उभा राहिलाय तसा. कारण बाकी तर काय पुढं कुणी दिसाना. तेवढा टाळ घेऊन उभा राहिला असा मुलगा तो आपल्या बाबांना घरात म्हणत असतो बाबा. ए बाबा बाबा म्हणू का पप्पा म्हणू. तो म्हणत असतो बाबा तुम्हाला मला नवी सायकल घ्यावीच लागेल. जर तुम्ही मला नवी सायकल घ्याल तरच शाळेत जाईल नाहीतर जाणार नाही. असा निक्षून सांगतो बघा. कोणी म्हणेल काय आगाव पोरग बापाला असं बोलतंय. ऐका पण या बोलण्याला आज्ञा वगैरे म्हणता येत नाही का. कारण बोलणारा लहान आहे आणि ऐकणारे मोठे आहेत. लहाना मोठ्याला कधी आज्ञा करत नसतो. मग हे जे बोलणं आहे त्याला म्हणायचं आहे अभ्यर्थना. आणि चौथा प्रकार आहे उपदेश. उपदेश म्हणजे काय. उपदेश या शब्दामध्ये उप हा उपसर्ग आहे आणि दिश दिशती हा धातू आहे. उप म्हणजे जवळचं आणि दिश दिशती म्हणजे दाखविणं. म्हणजे जे जवळचं दाखवलं जातं किंवा जे हिताचं सांगितलं जातं त्यालाच उपदेश असं म्हटलं जातं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज उपदेश करतायत कोणता. नारायण स्मरावा. नारायणाचं स्मरण करा हा उपदेश करतात. पण कोणी म्हणेल अहो एवढा उपदेश आम्हाला करायची काय गरज आहे हो.
अहो नारायण स्मरावा हा उपदेश तुम्हीच सांगताय, अन्य कोणी अजून सांगतं का? असं जर कोणी म्हणेल तर अगदी पुराणांपर्यंत चला. अहो पुराणांमधली भाषा आहे. एकदा काही मंडळी व्यास महर्षींकडे गेली आणि त्यांना म्हणायला लागली, आम्हाला सांगा या जगतामध्ये मोठा कोण आहे, या जगात कोण मोठं आहे? असा प्रश्न केला. लोकांना वाटलं हे राष्ट्रपती म्हणतील, पंतप्रधान म्हणतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतील. अहो ऐका, या जगात कोण मोठं आहे याचं उत्तर व्यासांनी दिलं. अरे एक भगवान परमात्मा, आणि त्या भगवान परमात्म्याला जाणणारे संत हे सोडून या जगात कोणीच मोठा नाही बघा. हे देव आणि संत हेच मोठे आहेत, बाकी कोणी नाही. मग लोकांनी दुसरा प्रश्न केला, महाराज मग या जगतामध्ये हीन कोण आहे तो सांगा. व्यास महर्षी हसले, म्हणजे एकदा मोठा कोणी विचारतात आणि आता विचारतात हीन कोण आहे. मग व्यास महर्षी म्हणायला लागले, ऐका सांगतो म्हणे, केचिद वदंती धनहीन जनो जघन्यः. व्यास महर्षी म्हटले केचिद वदंती, केचिद म्हणजे काही लोक, वदंती म्हणजे बोलतात. काय बोलतात? धनहीन जनो जघन्यः म्हणजे या जगतामध्ये ज्याच्याकडं धन नाही अहो तोच हीन आहे. आपल्याकडं प्रमाणसुद्धा आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगे. म्हणजे व्यास महर्षी म्हटले काही लोकांच्या दृष्टीनं केचिद वदंती, काही लोक म्हणतात ज्याच्याकडं धन नाही तो हीन आहे. पण एवढ्यावर थांबू नका. व्यास महर्षी पुढं म्हटले केचिद वदंती गुणहीन जनो जघन्यः. व्यास महर्षी म्हटल्यावर एखाद्याकडं धन नाही मग त्याला हीन म्हणू नका, त्याच्याकडं धन नाही पण एखादा गुणविशेष जर चांगला असेल ना तरी त्याच्याकडं लोक येतात. महाराज म्हणतायत व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. म्हणजे एखाद्याकडं एखादा गुणविशेष असावा, अहो लोक त्याच्याकडं येतात. कशानं? धन आहे म्हणून नाही, त्याच्याकडं गुण आहे म्हणून. म्हणून काही लोकांच्या दृष्टीनं धन नसू द्या पण गुण असला पाहिजे. मग ज्याच्याकडे गुण नाही तो हीन आहे हे महाराज बोलले. पण तेवढ्यात ऐकणारी लोक म्हटले महाराज वेळ कमी आहे, हे केचिद वदंती नका सांगू, तुम्ही काय वदंती ते सांगा. मग व्यास महर्षी म्हणायला लागले व्यासो वदती अखिल शास्त्र पुराण विज्ञा नारायण स्मरण हीन जनो जघन्यः. व्यास महर्षी म्हटले अरे मनुष्य म्हणून जन्माला आला आणि ज्याला देवाचा विसर पडलाय ना, म्हणजे भगवान परमात्म्याचं स्मरण ज्याला नाही अहो तोच या जगतामध्ये हीन आहे. म्हणजे नारायणाचं स्मरण किती महत्त्वाचं आहे हे व्यास महर्षी सांगतात. एवढंच नाही अहो संतांनी तर भगवान परमात्म्याचं स्मरण किती महत्त्वाचं आहे हे कधी कधी अन्वयानं सांगितलं तर कधी कधी व्यतिरेकानं सांगितलं. अन्वयानं सांगणं म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं स्मरण आपल्याला घडेल तर त्याच्यात फायदा आहे असं सांगणं म्हणजे अन्वयानं सांगणं. आणि भगवान परमात्म्याचा विसर आपल्याला पडेल तर त्याच्यामध्ये नुकसान आहे असं सांगणं म्हणजेच व्यतिरेकानं सांगणं आहे. आणि अशी दोन्ही प्रकारची भाषा आपल्याला संतांची पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबारायांची व्यतिरेकाची भाषा आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? ऐका, जगद्गुरु तुकोबाराच सांगतायत अहो भगवान परमात्म्याचा विसर जर आपल्याला पडला तर सर्वात मोठं नुकसान आहे. कोणतं नुकसान आहे? विसरली तया थोर झाली हानी. कोणती हानी झाली? पचतील खाणे 84च्या. अहो भगवान परमात्म्याचं स्मरण जर आपण केलं नाही तर 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला खितपत पडावं लागेल. बरं थोड्या वेळा नाही अहो किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. अहो किती वेळा त्याचं गणित नाही, गणित नाही जी दातारा. अहो किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं त्याचं गणित नाही. पण बरं का सर, एक विद्यार्थी म्हटला नाही माझं जरा गणित पक्क आहे, सांगा मी करतो गणित. आणि मग असा कोणी म्हटल्यावर संत म्हटले अरे नाही गणित करता येत पण तो करायला प्रवृत्त झालास ना म्हणून आपण गणित करू. लक्ष 84 घेतल्या धावा. मग हे ऐकल्यावर तो म्हणला सोपं आहे ना, मग असं काय गणित अवघड आहे? तेव्हा 84 लाख योनीत जन्माला यायचंय म्हणजे काय?
अहो 84 लाख वेळेला जन्माला या आणि 84 लाख वेळेला मरा. किती सोपं गणित आहे. नाथ महाराज म्हटले एवढ्या हलक्यात घेऊ नकोस. आता मी सांगतो मग गणित कर. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग मला वाटतं आता तुम्ही गणित करा. नाही तोंडी नाही जमलं तर मोबाईलवर करा. कारण त्याला कोणी घरी ठेवून आलं नाही मोबाईलला. बघा सगळ्यांचा सोबत आहे. बघा मोबाईलवर करून काय गणित आहे. 84 लाख गुणिले 1 कोटी. सांगताय का कोणी? मी थांबतो 9 पर्यंत. न सांगता येण्यासारखा आकडा आहे. एवढ्या वेळा जन्माला या आणि एवढ्या वेळा मरा. कशाचा परिणाम? विसरली तया. देवाला जर विसरलो ना तर लय मोठं नुकसान आहे. अहो ज्ञानोबारांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना तर जो मनुष्य नरदेहाला आला आणि त्यानं देवाचं स्मरण केलं नाही तर त्याला पुढची गती कोणती प्राप्त होते? भगवान परमात्मा भगवद्गीतेत सांगतोय तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जश्रमशुभा नासुरीश्वेव योनिषु. काय म्हटला भगवान परमात्मा? ऐका. ज्ञानोबराय त्याचं व्याख्यान करतात. ज्यानं मनुष्य म्हणून जन्माला येऊन अहो देवाचं स्मरण केलं नाही, त्याचं नामचिंतन केलं नाही, त्याला पुढचा जन्म कुठं मिळतो आणि कोणता मिळतो? ज्ञानोबराय म्हणतायत मग आहाराचे निही नावे तृणही जेथ नुगवे तेथ व्याघ्र वृश्चिक आडवे करुणी घाली. ज्ञानोबराय म्हणतात त्याला पुढचा जन्म वाघाचा विंचवाचा अशा जन्माला तो जातो. पण कुठं? अहो जिथं खाण्याकरता साधं गवतही उगवून नये अशा भीषण परिस्थितीत त्याचा जन्म होतो. आणि मग जगण्याकरता काय खायचं म्हणून तो काय करतो? अहो स्वतःच्याच शरीराचे लचके तोडून खातो म्हणे. आणि करतो काय? अहो स्वतःलाच खाऊन एक दिवशी मरतो. अशी भीषण परिस्थिती आहे. त्याच्याही पुढचं सांगू का? ज्ञानोबाराय म्हटले जो जो मनुष्य म्हणून जन्माला आला आणि ज्यानं या मुखानं देवाचं नाव घेतलं नाही ना अहो त्याला पुढचा जन्म सापाचा मिळतो. आता काय सर्पमित्रच बसलेत त्याच्यामुळं आता काय सांगू अजून. त्याला पुढचा जन्म बरं का सर. त्याच्यामुळे त्यांच्या लय नादी लागू नका. देवाचं नामस्मरण न केलेले आहेत ते. ज्ञानोबाराय म्हणतायत पुढचा जन्म त्यांना कोणाचा मिळतो? सापाचा. तुम्ही म्हणाल उगच गप्पा मारू नका, पटवून द्या. पटवून देतो. ज्ञानोबारांची ओवीचे. ज्ञानोबाराय म्हणतायत का आपला गरळ जाळी जळत या अंगाची पेंदळी ते सर्पची करी बिळी निरुंधला. अहो त्याला साप देव करतो. आणि कसं होतं? अहो त्याच्याच शरीरातल्या विषानं त्याचंच शरीर जाळलं जातं बघा. म्हणून काथन पडते ना. त्याचं इतका त्याला भीषण त्रास असतो त्या विषाचा. सोपं नाही. त्याला सापाच्या योनीला देव घालतो. कोणाला? ज्यानं या मुखानं देवाचं स्मरण केलं नाही, नामचिंतन केलं नाही त्याला. तुम्ही म्हणाल ओवी सांगितली पण आम्हाला नाही पटलं. जरा पटवून द्या. तो टेबल आहे का? तो टेबल पाठीमागचा. म्हणजे आता काही नाही लगेच तिथं. पण समजा तिथं जर मला असं काय वळवळताना दिसलं आणि मी जर म्हटलो साप, काय होईल? काय होईल? नाही सर मंडप साफ होईल. पळा. साप दिसला, साप म्हणलं की लोक पळा, घाबरून पळतील बघा. काही लोक पळतील, काही लोक म्हणतील थांबा थांबा पाहू द्या. कारण सर अशी काही लोक मी पाहिली त्यांना साप पाहिला आवडतो, जवळ आल्यावर घाबरतात. ते पण पाहिला आवडतो बघा. किती घाबरतात. आता कशाला सांगू, जास्त बाकीचा विस्तार करत नाही, वेळ कमी आहे. घाबरतात. मग काय झालं? गोंधळ चालू झाला बघा. पण तेवढ्यात काही गावातले तरुण मुलं येतात बघा आणि ते म्हणतात काय हो कीर्तनात गोंधळ लावलाय तुम्ही, सरा आणा काठ्या. ती मुलं काठ्या काढून आणतात बघा आणि त्या सापाला मारायला जातात. ते तरुण पोरं सापाला मारायला गेली की अशी म्हातारी माणसं त्या पोरांना म्हणतात पोरं हो नीट मारा, त्याचा शेपूट चांगला हाना. बरोबर ना? नाही शेपूट नाही मग तोंड. काय करा? हा शब्द पाहिजे होता मला. तोंड हाना सुद्धा म्हणत नाहीत. काय म्हणतात? तोंड चेचा. का चेचा? याच तोंडानं मागच्या जन्मी देवाचं नाव घेतलं नव्हतं बघा, म्हणून चेचा. म्हणजे भगवान परमात्म्याचं स्मरण जर आपल्याला घडणार नाही
तर काय अवस्था आहे, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या, असं सांगणं म्हणजेच व्यतिरेकानं देवाच्या स्मरणाचं महत्त्व सांगणं आहे. आणि अन्वयानं सांगणं म्हणजे काय, तर देवाचं स्मरण आपल्याला घडेल तर त्याच्यामध्ये फायदा आहे असं सांगणं म्हणजेच अन्वयानं सांगणं आहे. आणि अन्वयाचीही भाषा आपल्याला संतांची पाहायला मिळते. महाराज बोलतायत, धन्य जगी तोची एक. अहो तोच या जगतामध्ये धन्य आहे. कोण? जो हरिरंगी नाचे, जो हरीच्या रंगात नाचला का, हो तोच या जगतामध्ये धन्य आहे. म्हणजे देवाच्या छंदात जर आपण नाचलो तर संत महात्मे आपल्याला धन्यता देतात. आणि संसाराच्या छंदात जर आपण नाचलो तर संतांनी आपल्याकरता हे प्रमाण योजून ठेवलेलं आहे. काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. म्हणजे संसाराच्या छंदात नाचायला लागलो की संत आपल्याला माकड म्हणतात. आणि देवाच्या छंदात नाचलो की मग मात्र धन्य जगी तोची एक, हरिरंगी नाचे. देवाच्या छंदात जो नाचला का तो धन्य आहे. बरं त्याही पुढं ऐका, निस्ता नाचेही नाही बरं का. नाहीतर बरीच माणसं कीर्तन चालू झाल्यापासून संपेपर्यंत केशव महाराज काय करतात, निस्ताच नाचे. हे आपल्याकडं कमी आहे, नाशिकला लय आहे. निस्ताच नाचे बघा. पण निस्ता नाचे नाही, त्याच्या पुढचा ऐका, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्यानं अखंड मुखानं देवाचं नामस्मरण केलं ना त्याला धन्यता संत देतात. म्हणजे याच्यातून अन्वयानं नारायणाच्या स्मरणाचं महत्त्व आहे. पण बरीच माणसं म्हणतील, महाराज वाजल्या किती, केव्हापासून तुम्ही सांगताय नारायण स्मरावा, नारायण स्मरावा. पण खरं सांगू काय, हे सांगायची आम्हाला गरज नाही. खरं काय गरज आहे, म्हणजे कमीत कमी जेवढे लोक आत्ता कीर्तनाला आलेली आहेत, अहो तेवढ्यांना तरी सांगायची गरज नाही की देवाचं नाव घ्या. का सांगायची गरज आहे तुम्हाला? नाही ना सांगायची गरज. जाऊ द्या, तुम्ही असं कबूल करीनात का? मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. आज इथं कीर्तनाला आलेल्यांपैकी असं कोणी आहे का की त्यानं म्हणावं, जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी एकदाही देवाचं नाव घेतलेलं नाही, कोणत्याही देवाचं आणि कसलंही देवाचं नावच घेतलं नाही, असं जर कोणी असेल तर त्यानं हात वर करा बरं. प्रश्न कळालाय ना? इथं आलेल्यांपैकी असं कोण आहे का की त्यानं जन्माला आल्यापासून आजपर्यंत देवाचं नावच घेतलं नाही? असं कोण असेल तर हात वर करा. हो बघा, एक बी हात वर नाही. बघा ना, एकही हात वर नाही. आणि तुम्ही माझ्या हाताकडे बघू नका, तो दाखवाय केला आहे, नाही तर माझ्या हाताकडे बघा. हा ऐका, मला सांगायचं काय की मी देवाचं नाव घेतलेलं नाही असं कोणीच सापडलं नाही. आणि मग तुम्ही आम्हाला का सांगताय नारायण स्मरावा, नारायण स्मरावा असं आम्हाला का सांगता? अहो त्याचंही उत्तर देतो. मी पहिला प्रश्न केला होता, जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत मी देवाचं नाव घेतलेलं नाही असं कोणीच सापडलं नाही. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी देवाच्या नामस्मरणाच्या शिवाय दुसरं काहीच केलं नाही, असं कोणी असेल तर त्यानं हात वर करा. बर, 1 2, नका मावशी मागं बघू, एक बी हात वर नाही. कोण लागला हात वर करायला? म्हणजे ते सोडून बाकीचे उद्योग लय केल्यात आपण. आता मी कुटाने म्हणणार होतो पण बरं वाटत नाही, आपलं उद्योग म्हणतो चला. अहो ते सोडून बाकीचे उद्योग आपण जास्त केलेत, हेच करायचं राहिलंय. म्हणून आपल्याला सांगावं लागतं नारायण स्मरावा. एक कारण. आणि दुसरं कारण काय, अहो संतांनी नामस्मरण केलं, आपणही नामस्मरण करतोय, पण नामस्मरणाचा जो फायदा संतांना झाला ना तो आपल्याला होताना दिसत नाही. का होताना दिसत नाही हे सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, अरे ज्या पद्धतीत नामस्मरण केलं पाहिजे त्या पद्धतीत आपल्याकडून घडत नाही, म्हणून सांगावं लागतं नारायण स्मरावा. पण देवाचं स्मरण कसं करा? अहो संतांनीही देवाचं नामस्मरण केलं, आपणही त्याचं स्मरण करतो. पण जो फायदा संतांना झाला
तो आपल्याला होताना दिसत नाही. का दिसत नाही? त्याचं एक मुख्य कारण आहे, ज्या पद्धतीत देवाचं नामस्मरण केलं पाहिजे त्या पद्धतीत आपल्याकडून होताना दिसत नाही. म्हणून देवाच्या स्मरणाची योग्य पद्धत कोणती आहे? अगोदर करोनिया शुद्ध मन आणि मग नारायण स्मरावा. शुद्ध अंतःकरणानं देवाचं नामस्मरण केल्याच्या शिवाय त्याचा योग्य फायदा आपल्याला होताना दिसत नाही. कारण कोणतंही काम जर करायचं असेल तर ते त्याच्या विशिष्ट पद्धतीतच करावं लागतं, तेव्हा त्याचा योग्य फायदा आपल्याला होतो. कसा? मी अगदी दृष्टांतानं तुम्हाला पटवून देईल. एक वयस्कर बाबा डॉक्टरकडे गेले, गुडघे दुखतात म्हणून काय औषधोपचार करा म्हणून डॉक्टरांकडे गेले. आता त्या बाबांचं नशीब चांगलं की त्यांना डॉक्टर चांगले मिळाले, नाहीतर गुरुवर्य जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, डॉक्टर लोकांचं ठरलेलं आहे म्हणायचे, काला वाटू एकमेका, ठरलेलं आहे म्हणायचे. पण त्या बाबांचं नशीब चांगलं, त्यांना चांगले डॉक्टर मिळाले, कारण ते डॉक्टर कीर्तनाला येणाऱ्यातले होते. प्रामाणिकपणे बाबांचे गुडघे त्यांनी पाहिले आणि सांगितलं, बाबा अहो आयुष्यभर तुम्ही कष्ट केले, हाडांची झीज झाली, काय आता मी एखादं औषध एखादं इंजेक्शन, एक इंजेक्शन मी तुम्हाला देईल तर काय होईल? अहो 2-3 दिवस गुडघे दुखायचे राहतील, 5व्या दिवशी परत दुखणार आहेत बघा. मग यापेक्षा तुम्ही काय करा, इंजेक्शन देत नाही, 2 औषधं देतो ते व्यवस्थित घ्या. वरती एक औषध लिहिलं आणि सांगितलं, बाबा या बाटलीतलं औषध 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी घ्या. आणि दुसरी बाटली खाली लिहिली आणि सांगितलं, बाबा या बाटलीतलं औषध 1 टोपणभर घ्या, गुडघ्यावर लावा आणि चांगली मालिश करा. बाबा त्या दवाखान्यातून बाहेर पडले, मेडिकलमध्ये गेले, तिथून त्या औषध घेतलं, बाबा घरी आले. पण ज्या पद्धतीत औषध घ्या असं सांगितलं होतं का, बाबांनी त्या पद्धतीत घेतलं नाही. बाबांनी केलं उलट. काय केलं? जे औषध गुडघ्यावर लावायला सांगितलं होतं ते औषध बाबा 1 चमचा पिले आणि जे औषध प्यायला सांगितलं होतं ते गुडघ्यावर लावलं आणि बाबांचे गुडघे दुखायचे. म्हणा की कुणीतरी राहिले म्हणून, नाही कुणीच म्हणत बघा. का? अहो कसे राहतील? का राहणार नाहीत? औषध घेण्याची पद्धत चुकली. कुणाची? मग त्या बाबाचं सांगाय मी इथं आलोय होय? अहो बाबाची नाही, आपली चुकली. काय आपली पद्धत चुकली? ऐका, परमार्थ नावाचं एक औषध आहे आणि संसार नावाचंही एक औषध आहे. परमार्थ नावाचं औषध आतून घ्यायचंय आणि संसार नावाचं औषध वरून लावायचंय. पण तुमचं आमचं चाललंय काय? धोतर घातलंय, कंबर बांधली आहे, फेटा बांधलाय, कीर्तन चालू आहेत. खरं सांगा, हे वरून वरून आहे का आतून? तोंडाव तरी म्हणू नका राव वरून वरून. हा पण चला आता काय वरून वरूनच आहे महाराज, आणि आतून काय चाललंय? आता काय कीर्तनात सांगाय जोगाय वय ते? हा मला सांगायचं काय, म्हणजे जोपर्यंत आतून चाललेला संसार हा बाहेरून चालणार नाही आणि बाहेरून चाललेला परमार्थ आतून होणार नाही, तोपर्यंत त्याचा योग्य परिणाम आपल्याला होताना दिसणार नाही. म्हणून जे नामस्मरण इतक्या दिवस नुसतं मुखात आहे, अहो कधीतरी ते अंतःकरणाच्या शुद्धीपर्यंत जावं आणि अंतःकरण शुद्ध करून मग देवाचं नामस्मरण जे आपल्याकडून घडेल ना, मग त्याचा फायदा होताना दिसेल. तो फायदा कोणता? अभंगाच्या दुसऱ्याच्या म्हणतायत. अहो तरच हा भवसागर आपल्याला तरता येणार आहे. म्हणून शब्द वापरलाय तरीच, चकार वापरला तरीच, हा तरी जे सिंधू. पण ऐका, या चरणाचा अन्वय करत असताना या चरणामध्ये इथं आहे तरीचा हा तरी जे सिंधू आणि पुढे शब्द आहे भवबंधू तोडून या. आता गंमत अशी आहे, पुढचा जो भव शब्द आहे तो देहली दीपन्यायानं बंधूलाही लावायचा आहे आणि सिंधूलाही लावायचा आहे. याला शास्त्रामध्ये देहली दीपन्याय म्हणतात. देहली दीपन्याय म्हणजे काय? खोल्या आहेत 2 आणि दिवा आहे 1. एका दिव्याचा प्रकाश जर दोन्ही खोल्यात पाडायचा असेल तर तो दिवा दोन्ही खोल्यांच्या मध्ये जो तो उंबरा आहे त्याच्यावर लावावा लागतो, दोन्हीकडं प्रकाश पडतो. याला म्हणतात देहली दीपन्याय.
मग इथं सुद्धा तरीचा हा तरी जे सिंधू, सिंधू म्हणजे समुद्र, म्हणजे निस्ता समुद्र घ्यायचा नाही. का घ्यायचा नाही? अहो असू शकतो एखादा वीर सावरकरांसारखा की जो सागरही तरेल बघा, पण हा सागर निस्ता सागर नाही. पुढचा शब्द सिंधूला लावा, भवसिंधू. भवसिंधू नाम संसार. अहो हा भल्या भल्यांना तरणं होत नाही. कोणाकोणाला? अहो देवानं तर असं रूपक केलंय महाराज. भगवान परमात्मा म्हणतो हा भवसागर, त्याला एका माया नदीचं रूपक केलं. आणि भगवान परमात्मा म्हणतो ही माया नदी कशी आहे? अहो तरुण जाण्याकरता कठीण आहे. ते कशी आहे? भगवान परमात्मा 7व्या अध्यायामध्ये सांगतायत, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवय प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. ऐका, भगवान परमात्मा म्हणतो ही माया कशी आहे? दैवी आहे. पहिला शब्द वापरलाय दैवी. ही माया दैवी आहे. बरं कशी आहे? गुणमयी. गुणमयी म्हणजे काय हो? ज्ञानोबारायांनी या पदाचं लय गोड व्याख्यान केलंय बघा. ज्ञानोबाराय म्हटले गुणमयी म्हणजे काय? गुणांची खान आहे. आणि मग ज्ञानोबारायांनी ओवी वापरली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात व्यवहारामध्ये एखादीकडं एक गुण असला अहो तर ती भल्या भल्याला सुचू देत नाही. किती? अहो लय गुण नाही. किती? एक. अहो एखादीकडं एक गुण असला तर ते भल्या भल्यांना मुठीत ठेवते. काय म्हटलो मी? म्हणजे माझे वाक्य नाही ते, ज्ञानोबारायाचे. ज्ञानोबाराय म्हणतायत एखादीकडं एक गुण असला तर ते भल्या भल्याला सुचू देत नाही. अहो असं म्हणतात एखादीकडं एक गुण असला तर ती 3 लाख घेते असं म्हणतात. आपल्याला काय माहिती नाही बाकीचा. हा चला, एखादीकडं एक गुण असला तर ते भल्या भल्याला सुचू देत नाही महाराज. हे माया नदी तर गुणांची खान आहे. हे माया म्हणजे गुणमयी. बरं एवढंच नाही, तरुण जाण्याकरता दुरत्यया. तरुण जाण्याकरता ती कठीण आहे. मग ऐका, कुणी कुणी प्रयत्न केले. आता सगळ्या ओव्या त्याच्यावरच्या पहा. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले. अहो कोणालाही तरता येत नाही. पण एक जण म्हणला नाही नाही अहो नाही तरता, गटांगळ्या खात का होईना पण आम्ही पलीकडे जाऊ ना. ज्ञानोबाराय म्हटले जाशील पण ऐक, या माया नदीत तसं मोकळं टाकलं जात नाही. ज्ञानोबाराय म्हटले या माया नदीमध्ये हातपाय असे बांधले जातात आणि मग तिच्यात टाकलं जातं. आता खरं सांगा, हातपाय बांधून जर नदीत टाकला तर तो पोहेल का? अहो पोहेल नाही, बुडून मरेल. महाराज सांगतायत अहो परत परत उलट आणखीन जन्मालाच येणं आहे. म्हणजे हातपाय बांधून ज्याला टाकला तो तरणं शक्य नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतात या भवसागरामध्ये आपल्याला हातपाय मोकळे ठेवून नाही, बांधून जन्माला घातलेला आहे. आणि केव्हा बांधलंय? ज्ञानोबाराय म्हणतायत सटवीची राती जेवी न वची जे वाती. अहो तेव्हाच आपल्या नशिबात काय होणार आहे हे सगळं लिहून ठेवलंय, म्हणजे बांधलेलं आहे. आपल्याला बांधूनच या मृत्यू लोकात या भवसागरात घातलंय. मग त्याच्यात बंधनं कोणती आहेत? अनेक बंधनांचा विचार केला. कामक्रोधादिक षड्विकाराचं बंधन आहे. ते कामक्रोधादिक षड्विकाराचं बंधन जसं आहे तसे व्यवहारातली नाती ही सुद्धा बंधनच आहेत. कशी आहेत? माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाहानी इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. हे सगळी बंधन आहेत बघा. आणि हे सहजासहजी आपल्याला तरू देत नाहीत. पण हे सगळी बंधनं तोडायची असतील आणि या भवसागरातून तरायचं असेल तर त्याच्याकरता एकच उपाय आहे. कोणता? करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. शुद्ध अंतःकरणानं नारायणाचं स्मरण करा. मग ते कसं करा? विठोबार कुमाई. महाराज म्हणतायत शुद्ध अंतःकरणानं नारायणाचं स्मरण घडेल तर या भवसागरातून आपल्याला तरता येतं. तर एवढंच साधन तरण्याकरता आहे असं नाही ना हो. या भवसागरातून तरण्याकरता अनेक मार्ग आम्ही ऐकलेले आहेत. पहिला मार्ग आहे ज्ञानाचा, दुसरा आहे योगाचा, तिसरा मार्ग आहे कर्माचा आणि मग भक्तीचा आहे.
मग या मार्गांचं वर्णन तुम्ही का करत नाही? महाराज म्हणतायत पहिला मार्ग आहे ज्ञानाचा, पण तो कठीण आहे. किती कठीण आहे हे सांगण्याकरताच कठोपनिषद आहे बघा. अहो त्या उपनिषदाचं नाव सुद्धा आहे कठोपनिषद. कठोपनिषद बोलतंय शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. ज्ञानमार्ग कठीण आहे. दुसरा मार्ग आहे योगाचा. खरं तर ज्ञानोपराय 6व्या अध्यायामध्ये म्हणतायत एरवी योगा सारिके सोपे आन काही आहे. अहो योग सोपा आहे हे ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायात म्हटले, पण कोणाच्या दृष्टीनं? ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं नाही. योग ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं सोपा काय आहे? त्याचं कारण आहे अहो ज्ञानोबरा योग्यांची माऊली आहेत. हो योग्यांची माऊली आहेत म्हणून त्यांच्या दृष्टीनं योग सोपा आहे. आपल्या दृष्टीनं अवघड आहे. किती अवघड आहे सरांनाच विचारा. योग अवघड आहे. तिसरा मार्ग आहे कर्माचा. कर्मशास्त्रही अवघड आहे. कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. मग सोपा मार्ग कोणता आहे? नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे सोपं साधन आहे. आणि हे कसं आहे? महाराज सांगतायत येथे सरे शुद्ध साचे. हे शुद्ध आणि साचं म्हणजे खरं साधन आहे. आणि परमात्म्याच्या अंतरातलं बीज आहे. अंतरीचे बीज ते असं साधन आहे. म्हणून स्मरण करा. पण कोणी म्हणेल अहो स्मरण करा खरं आहे, पण आम्हाला स्मरण कुठं माहिती आहे? आम्हाला फक्त मरणच माहिती आहे. आम्हाला मरण माहिती आहे. वर्ष श्राद्धाचीच कीर्तन लय वाट्याला आहेत बघा. चला मला सांगायचं काय म्हणजे मरण हे माहिती आहे, स्मरण कुठं माहिती आहे? पण स्मरण म्हणजे काय तर आपलं मन आणि समोरचा यांचा येणारा संबंध यालाच स्मरण म्हटलं गेलेलं आहे. आणि स्मरणाचा फायदा काय? चिंतने तदरूपता. ज्याचं स्मरण आपण करतो का त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. कशी? महाराजांनी दृष्टांत दिला. तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते होय. महाराज म्हणतायत लवण कळी म्हणजे मिठाचा खडा. एक मिठाचा खडा जर पाण्यात विरघळवायचा असेल, म्हणजे मीठ पाण्यात विरघळवायचा असेल, तर मला वाटतं सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मीठ पाण्यात टाकावं लागतं. तेव्हा काल्याच्या दिवशी ते पाण्यात विरघळतं. नाही 8 दिवसांनी नाही, मग 5 दिवस नाही, 1 दिवस नाही, मग पडता जळी ते होय. पाण्यात मीठ पडण्याचा अवकाश ते पाण्याच्या स्वरूपाचं होतं. म्हणून कधी कधी मला असं वाटतं आपल्यापेक्षा मिठाचे खडे लय बरे. मला काय वाटतं आपल्यापेक्षा मिठाचे खडे लय बरे. का बरे? अहो त्याचं कारण आहे पाण्यात पडल्याबरोबर पाण्यासारखे होतात. आम्ही किती वर्ष झालं भजन कीर्तन ऐकतोय, पण अजून गळे रिकामेच दिसतात. अजून आमची प्रवृत्ती होत नाही. यालाच म्हणायचं आपल्यापेक्षा मिठाचा खडा लय बरा. महाराज म्हणतायत एक मिठाचा खडा तो पाण्यात पडला की पाण्याच्या स्वरूपाचा होतो. तसं शुद्ध अंतःकरणानं देवाचं स्मरण करा. त्याच्यानं काय होईल? आपल्यालाही नारायण रूपता प्राप्त होईल. मग कोणी म्हणेल अहो करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. हे कळालं, पण शुद्ध मन कशानं करायचं तेवढं बी सांगा की. मग त्याचं उत्तर ऐका. अहो ऐका, एका महात्म्याला नारदजी भेटले आणि त्यांना म्हटले म्हणा राम. ते म्हणले तसलं येत नाही आपल्याला. आपल्याला काय येतं? मारा मरा. ते म्हणे बाबा मरा म्हण. तो मरा म्हणत राहिला. त्या मराचा व्यत्यास झाला. राम नामामध्ये रूपांतर झालं. आणि मग अंतःकरणाची त्या नामस्मरणानं शुद्धी झाली. आणि शुद्ध मन झाल्यावर जे रामनामाचं चिंतन केलं त्याचा परिणाम काय? केले रामायण रामा आधी. एवढा मोठा अधिकार सिद्ध झाला. म्हणून शुद्ध मन होण्याकरता सुद्धा नारायण स्मरावा. आणि शुद्ध मन झाल्यावरही नारायण स्मरावा. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले.